तर आपण मागे अंकिला मी मागच्या सेशनमध्ये अंकिला मी दास तुझा हा संत नामदेवांचा अभंग पाहिला. त्या अभंगावरील आता आपण कृती सोडवूया. पहिली कृती आहे, पाठाच्या आधारे खालील कृती केव्हा घडतात ते लिहा. आता इकडे पाठाच्या आधारे तुम्हाला कवितेच्या आधारे आन्सर लिहायचे, उत्तर लिहायचे की ती कृती केव्हा घडलेली आहे त्याविषयी आपल्याला लिहायचं आहे. माता धावून जाते. माता कधी धावून जाते? जेव्हा तिचे बाळ आगीत पडते किंवा पडणार असते. पृथ्वीवर पक्षिणी झेपावते. कधी झेपावते पृथ्वीवर पक्षिणी? जेव्हा तिचे पिल्ले धरणीवर पडतात. जेव्हा तिची पिल्ले धरणीवर पडतात. गाय हंबरत धावते. गाय हंबरत धावते. प्रश्न आहे, गाय हंबरत धावते जेव्हा तिच्या वासराला भूक लागते. जेव्हा तिच्या वासराला भूक लागते. हरिणी चिंतित होते. हरिणी कधी चिंतित होते? जेव्हा वनामध्ये अग्नी लागतो तेव्हा ती पाडसाच्या विचाराने चिंतित होते. वनामध्ये वणवा लागतो तेव्हा तिला पाडसाच्या विचाराने चिंतित होते. हरिणी कधी चिंतित होते? जेव्हा वनामध्ये वणवा लागतो आणि ती तिच्या पाडसाच्या विचाराने चिंतित होते. दुसरा प्रश्न आहे, आकृती पूर्ण करा. कवितेतील माता आणि हरणीचे वर्णन करणारे शब्द. इथे मात्यासाठी कोणता शब्द आले आहे? माता. कवितेतील माता आणि हरिणीचे वर्णन करणारे शब्द, इकडे मातेचे वर्णन करणारा शब्द कोणता आहे? कनवाळू. कोणता आहे? कनवाळू. माता कशी आहे? कनवाळू. आणि हरिणी कशी आहे? चिंतित. हरिणी कशी आहे? चिंतित. मातेचे वर्णन करणारा शब्द आहे कनवाळू आणि हरिणीचा वर्णन करणारा शब्द आहे चिंतित. कोण ते लिहा. तिसरा प्रश्न आहे, कोण ते लिहा. परमेश्वराचे दास कोण आहेत? कोणी परमेश्वराचं दास्यत्व पत्करलेलं आहे? संत नामदेव. कोण आहे? संत नामदेव. फक्त उत्तर तुम्हाला इकडे एका वर्डमध्ये लिहायचं आहे, संत नामदेव. मेघाला विनवणी करणारा. मेघाला विनवणी करणारा कोण आहे? इथे कोणता पक्षी सांगितलेला आहे? चातक. कोण आहे? चातक. मेघाला विनवणी करणारा कोण? चातक. चला तर मग आता आपण बघूया प्रश्न क्रमांक 4, काव्य सौंदर्य. आता काव्य सौंदर्य याच्यामध्ये तुम्हाला खूप अशी ब्रीफमध्ये आन्सर लिहायचे आहेत. तर पहिला प्रश्न आहे, खालील ओळीचे रसग्रहण करा. हा प्रश्न तुम्हाला अगोदरच्या वर्षीचा जो पेपर पॅटर्न होता त्याच्यासाठी 4 मार्क्स 4 मार्क्ससाठी हा येत होता. परंतु यावर्षी 2019-20च्या एक्झाममध्ये मार्चमध्ये जेव्हा जी एक्झाम झाली त्या पेपर पॅटर्नमध्ये हा 4 मार्क्सचा क्वेश्चन कट केला आहे, रद्द केला आहे. आणि त्याच्यासाठीच ही जी सेंटेन्स आहेत ते जे 8 मार्क्सचं रसग्रहण येते त्याच्यात त्यांनी या सेंटेन्स त्यांनी 8 मार्क्सच्या रसग्रहणामध्ये ॲड केलेले आहेत. तरी देखील आपण पाहणार आहोत, खालील ओळीचे रसग्रहण करा. हा क्वेश्चन 4 मार्क्ससाठी रसग्रहणाचा येत होता. सवेची झेपावे पक्षिणी, पिली पडताची धरणी, भुकेले वसरावे, धेनू हुंबरत धावे. या सेंटेन्स आहे त्याचं रसग्रहण करायचं. त्याचे रसग्रहण हे 3 पार्टमध्ये 3 विभागात आपल्याला करायचं असते. हे 4 मार्क्सचं रसग्रहण. आशय सौंदर्य पहिलं आपण लिहायचं असते त्याचं आशय सौंदर्य. मग आशय सौंदर्यामध्ये आपल्याला कवितेविषयी लिहायचं आहे. जी कवितेचं तुम्हाला रसग्रहण, कवितेच्या ओळीचं रसग्रहण आहे त्या कवितेविषयी लिहायचं आहे की त्याच्यामध्ये आशय सौंदर्यामध्ये आपण आता अंकिला मी दास तुझा या
आणि कोणी लिहिले आहे? संत नामदेव. मग आशय सौंदर्यामध्ये आपण लिहिणार की काय विषय अंकिला मी दास तुझा या अभंगामध्ये संत नामदेवांनी विविध दृष्टांताद्वारे परमेश्वर कृपेची याचना केली आहे. मग कवितेचा विषय काय? तो हा लिहायचा आशय सौंदर्यात. काव्य सौंदर्य. काव्य सौंदर्यामध्ये जी सेंटेन्स दिली आहे तिचं स्पष्टीकरण, एक्सप्लेनेशन तो आपल्याला लिहायचं असते. आणि भाषिक वैशिष्ट्यामध्ये कवितेत आलेले रस, अलंकार याचं वर्णन करायचं असते. तर ह्या 4 मार्क्ससाठी असणारा प्रश्न तुम्हाला 3 विभागात लिहायचा आहे. 3 विभागात त्याचा आन्सर लिहायचा आहे. पहिला आशय सौंदर्य. आशय सौंदर्यामध्ये तुम्हाला कवितेचा विषय काय आहे, पूर्ण कवितेविषयी तुम्हाला विषय काय तो लिहायचा आहे. काव्य सौंदर्यामध्ये तुम्हाला दिलेल्या सेंटेन्सचं, ओळीचं तुम्हाला एक्सप्लेनेशन लिहायचं आहे. आणि भाषिक वैशिष्ट्यामध्ये तुम्हाला रस, अलंकार ह्याविषयी म्हणजे त्या सेंटेन्समध्ये आलेले रस कोणता आहे, अलंकार कोणता आहे, त्या सेंटेन्समधून प्रतीत होतो ते तुम्हाला लिहायचं आहे. असा हा 4 मार्क्ससाठी प्रश्न येत होता, परंतु आता यावर्षीपासून तो रद्द केलेला आहे प्रश्न. तो आपण 8 मार्क्सच्या रसग्रहणामध्ये नंतर बघूया. ओके. नंतर आहे आई, प्राणी, पक्षी यांच्या मातृप्रेमाचे कवितेतून व्यक्त झालेले वर्णन तुमच्या शब्दात सांगा. आहे आई, प्राणी, पक्षी यांच्या मातृप्रेमाचे कवितेतून व्यक्त झालेले वर्णन तुमच्या शब्दात सांगा. तर यामध्ये तुम्हाला आता आई या कवितेमध्ये तुम्ही जेव्हा हे आन्सर लिहिणार तेव्हा फर्स्ट लिहायचं, पहिली ओळ तुम्ही त्या ब्रीफ क्वेश्चन आन्सरसाठी, हे पर्सनल रिस्पॉन्ससाठी क्वेश्चन येतात 2 मार्क्ससाठी. तर अशा वेळी तुम्ही लिहायचं पहिला अंकिला मी दास तुझा या अभंगम, अंकिला मी दास तुझा या अभंगम आणि संत नामदेवानी विविध दृष्टांतातून परमेश्वर कृपेची याचना केली आहे. ही सेंटेन्स तुम्ही फर्स्टला ब्रीफ पर्सनल रिस्पॉन्स ब्रीफ क्वेश्चन येईल त्याला तुम्हाला लिहायचीच आहे कवितेवर आधारित. आई. आता आईचं कोणतं एक्झाम्पल दिलेलं आहे की आई कशी आपल्या बाळाला अग्नीपासून वाचवते. नंतर प्राणीमध्ये आपण इकडे हरिण आणि गाय आपण घेऊ शकतो. ते कसे आपल्या मुलांसाठी चिंतित आहे हरिणी आणि वासरासाठी कशी गाय बरत येते. ते जे उदाहरण दिलं आहे ते तुम्ही एक्सप्लेनेशन करायचं. आणि पक्षिणीची पिल्लं जमिनीवर पडताना जेव्हा पक्षिणी बघते तेव्हा तिथे धावत येते त्यांना वाचवण्यासाठी. मग हे जे एक्झाम्पल दिले आहे त्याचे एक्सप्लेनेशन या उत्तरामध्ये करायचं आहे तुमच्या शब्दामध्ये. तुम्हाला काय कळलं, तुम्हाला कसं समजलं ते तुम्ही लिहायचं आहे. मातृप्रेमाचे आपल्याला कवितेतून जसं मी तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलं तर तसं तुम्हाला काय वाटलं, त्यांचं प्रेम आईचं आणि त्या पिल्लांचं, या आईचं या बाळाचं, तर कसं प्रेम इकडे दाखवलेलं आहे ते तुम्ही तुमच्या शब्दात लिहायचं आहे. नंतर प्रश्न आहे, संत नामदेवांनी परमेश्वराकडे केलेली विनंती सोदाहरण स्पष्ट करा. तर संत नामदेवांनी परमेश्वराकडे कोणती विनंती केली आहे की मला तुझी ओढ लागलेली आहे. त्याच्यापैकी ह्याच्यामध्ये तुम्ही फक्त एक एक्झाम्पल द्यायचा, किंवा आई आणि बाळाचं, किंवा पक्षाचं पिल्लांचं, किंवा तुम्ही आपलं हरिणी आणि हरिणीच्या पाडसाचं, किंवा गाय आणि गाईच्या वासराचं, कोणतंही एक एक्झाम्पल देऊन तुम्ही संत नामदेवांनी परमेश्वराकडे कशी विनंती केली आहे, की कृपेची याचना कशा प्रकारे केली आहे, हे तुम्ही या आन्सरमध्ये लिहायचं. पण हे आन्सर लिहिताना पहिली ओळ मी तुम्हाला सांगितली आहे की अंकिला मी दास तुझा या अभंगात संत नामदेवांनी विविध दृष्टांतातून परमेश्वर कृपेची याचना केली आहे. ही सेंटेन्स तुम्ही ॲड करायचीच. ओके. पक्ष्यांच्या, प्राण्यांच्या आपल्या पिल्लाशी असलेल्या संबंधाबाबत तुमचा अनुभव लिहा. हा जो प्रश्न आहे तो खास स्पेशल तुमच्यासाठी आहे. हा कवितेवर आधारित नाही आहे. हा पर्सनल रिस्पॉन्स. तुम्ही पक्षी आणि पक्ष्यांचं तुम्ही पाहिलं असेल की मांजर वगैरे आपण बघतो, आपल्या आजूबाजूला मांजर वगैरे असते, तर ती तिच्या पिल्लांना कशी जपते. तुम्ही पाहिलं असेल की पक्षी आपल्या पिल्लांना कसे जपतात. तुम्ही कधी तुमचा अनुभव तुम्ही या उत्तरामध्ये लिहायचा आहे. हा पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन आहे. समजलं असेलच तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर
ओके थँक्यू.